मला फक्त एअरपोर्ट बद्दल एवढंच जाणून घ्यायचं आहे की आता कुठल्या फ्लाईट चालू आहेत आणि मुंबईचा फ्लाईट बंद झाला आहे का किंवा कधीपर्यंत चालू होईल. याच्यात मोठं असतं. कशावरनं? झाडावरसून सांगतो तू. त्या दिवशी तुला बोललेलं ना नेहमीचं. हा असंच होतं. एवढं मोठं. एवढा मोठा तुला की एवढा वाटतं? हळूहळू काढा रे, आता रेट नाही येणार त्याला. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मित्रा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण उभे आहोत ते कर्ली खाडीवर असणाऱ्या या देवलीच्या ब्रिजवर आणि माझ्या मागे दिसत आहेत ही कर्ली खाडी, जी कुडावरनं अशी येऊन पुढे जाऊन ती देवबाग संगमाकडून समुद्राला मिळते. तर आज आपण जाणार आहोत चिपी गावामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे आपलं सिंधुदुर्गाचं जे एअरपोर्ट आहे ते चिपी एअरपोर्ट, त्याच चिपी गावामध्ये आज आपण जाणार आहोत. आणि आपण जाणार आहोत ते मनोहर विठ्ठल चव्हाण याच्याकडे. आणि त्याने एक सुरण लावलेलं आहे आणि ते सुरण आज हार्वेस्टिंग आहे, ते काढणार आहे. तर क्युरियोसिटी आहे की सुरण कसं काढलं जातं आणि मग ती सुरणाची भाजी कशा प्रकारे बनवली जाते या संदर्भातली माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर ज्याच्या घरी आपण जाणार आहोत तो मनोहर आपल्या बरोबर आहे. नमस्कार मनोहर, स्वागत आहे पुन्हा एकदा तुझं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. आज एक वेगळा विषय घेऊन आपण तुझ्या गावाकडे चाललेलो आहोत. तर गावाकडे जाण्या अगोदर मनोहर, तू एअरपोर्टला काम करतोस बरोबर ना? मी तुला व्हिडिओमध्ये दाखवू शकतो ना? हो. तर मागेच आपलं हे एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टवर हा भूमिपुत्र काम करतोय. मला फक्त एअरपोर्ट बद्दल एवढंच जाणून घ्यायचं आहे की आता कुठल्या फ्लाईट चालू आहेत आणि मुंबईचा फ्लाईट बंद झाला आहे का किंवा कधीपर्यंत चालू होईल? सध्या तरी मुंबईचं फ्लाईट बंद झालेलं आहे, कारण की कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे. आता कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झाल्याच्या नंतर मुंबई ते सिंधुदुर्ग पुन्हा एकदा फ्लाईट आहे ती रुजू होईल. ओके. आता कोणती कंपनी येणार ते काय माहिती नाही आहे. सध्या F91 म्हणून फ्लाईट आहे, फ्लाय 91 बरोबर, ती आहे जी की पुण्याला जाते आणि हैदराबाद आणि बेंगलोरला जाते. ओके. अशी फ्लाईट आहे सध्या. अच्छा. सिंधुदुर्ग ते मुंबई फ्लाईट नाही आहे. ही जी जाते ती हैदराबाद, बँगलोर आणि पुणा हे अल्टरनेट डे चालू असेल. फक्त आता सध्या तरी सॅटर्डे संडे आहे. ओके. आता प्रत्येक वीक मध्ये चेंज होत आहे त्यांचं. अच्छा. सध्या तरी सॅटर्डे संडे फ्लाईट. पण येत आहेत लोक, येत आहेत फ्लाईटने. बाहेरून येणारे पर्यटक जास्त आहेत. अच्छा. तिकडून बाहेर जाणारे पर्यटक कमी आहेत. ओके. लोक येत आहेत, कोकण फिरत आहेत, त्याच्यानंतर गोव्याला जात आहेत आणि तिकडून मग फ्लाईट करून रिटर्न. ओके. ओके. म्हणजे आवक आहे आपल्याकडे. बरोबर. म्हणजे पर्यटक येत आहेत. चांगली गोष्ट आहे. कारण लोक विचारतात की हैदराबाद का चालू आहे, बँगलोर का चालू आहे. बरोबर. तर होपसो मुंबई लवकरच चालू होईल. चला आता आपण त्याकडे. मनोहर, ही आपली वाडी कुठली आहे? खालची वाडी. चिपी खालची वाडी. हो. आणि याच्या पुढचं गाव इकडे आहे ते म्हणजे भरणी. भरणी. सॉरी चुकल्या. कट करताय का? नाही, बोल. याच्या पुढचं गाव आहे ते म्हणजे कवटी. अच्छा. असं म्हणजे कुडाळमध्ये येतं. अच्छा. तुमच्या वाडीचं नाव काय? तुमची वाडी मालवण तालुक्यात येते? नाही, वेंगुर्ला तालुक्यामध्ये येते. अच्छा, वेंगुर्ला तालुक्यामध्ये. मनोहर, आता आपण सुरण, ज्याला मालवणी भाषेत काय म्हणतात? चुरून पण म्हणतात, सुरण पण म्हणतात. प्रत्येकाच्या जिकडे जिकडे जाल ना तिकडे वेगवेगळी नावं आहेत. अच्छा. असं. पण मराठीमध्ये आपण त्याला सुरण म्हणतो, सुरणाची भाजी म्हणतो. तसं काय त्याचा काय सीझन असतो का की याच सीझन मध्ये लावायचा किंवा? नाही, कसं असतं माहित आहे काय, ते एकदा झाड लावलं ना तर ते जवळपास पावसाळा गेल्याच्या नंतर ते मरून जातं. गेल्याच्या नंतर ते जे बी असतं ते आतमध्येच राहतं, परंतु ते वाढत जातं. जसं पाऊस पडायला लागतो तसं मग ते पुन्हा झाड येतं. ओके. आणि पाऊस गेल्याच्या नंतर ते मरून जातं, परंतु जवळपास 3 वर्षामध्ये ते फळ एवढं राहतं जमिनीमध्ये. ओके. 3 वर्षाच्या नंतर जर भरपूर वेळ जर झाला तर ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा. तर आता आपल्याला काढण्यासाठी आपण हा फावडा घेतलाय आणि ते कंदमुळ असल्यामुळे ते जमिनीमध्ये, त्यामुळे त्याला ते जास्त वेळ पण राहू शकतो. फक्त आपण काढतो ना त्याला, तर त्याला दुखापत फक्त व्हायला नको. ओके. नाहीतर मग ते जास्त दिवस टिकणार नाही. ओके. मित्रांनो, तुम्ही मनोहरच्या आजूबाजूचा जर परिसर बघितला ना, हा त्यांचा गोठा आहे आणि तुम्हाला गोठ्याचा एक गोडूस वास येतो. माहिती तुला गोडूस वास येतोय शेणाचा? त्या शेणाला पण एक सुगंध आहे निसर्गाने दिलेला.
बंटी कांबळी. चला हे असं झाड आहे का त्याचं? हो, हे चुरूंचं झाड आहे, परंतु हे या वर्षी आलेलं आहे, तर हे लहान आहे. आता तिथे वाळलेलं एक झाड आहे, तो ते तुम्हाला दाखवतो. याचा खोड बघताय तुम्ही, एवढाच आहे. ओके. ते खोड त्याचं टोटल एवढं होतं, अच्छा पण ते वाळून गेले आता. अच्छा, आता आपण वाळलेलं बघूया ते. हो. सचिन पण व्हिडिओ बनवतोय सेम. बघितलं ते. हे बघ, हे वाळलेलं आहे ना हे? हो, हे वाळलेलं आहे. ओके, जरा हे उभं कर ना. हे असं आहे बघा, असं होतं. ओके, किती वर्षभरच असतं म्हणजे पावसामध्ये. हे आता हे पावसात होतं, ते पाऊस संपल्यानंतर मेलंय. पाऊस संपल्याच्या आता जर अजून आपण ते सुरण जमिनीत ठेवलं तर पुढच्या वर्षी पण इथेच झाड. पावसामध्ये पुन्हा त्याला हे येणार, झाड पालवी होऊन ते झाडामध्ये निर्मिती होणार त्याची. ओके, आणि पुन्हा ते तसं झाड मगाशी बघितलं तसं झाड होणार, खोड असं झाड होणार, पाऊस संपला की मरणार. ओके, जसं जास्त वर्ष होणार तसं ते खोड आहे ते मोठं होत जाणार त्याचं. ओके. आता आपण खाण्याला घेऊयात. खाण्याला आपण खोरं आणि पिकाऊ घेतलं, फावडं घेतले. ओके, त्याच्यात मोठं असतं. कशावरनं? मी सांगते बघ, त्या झाडावरतून बघ. झाडावरसून सांगतो तू? त्या दिवशी तुला बोललेलं ना नेहचं, हा, असंच होतं. एवढं मोठं एवढा मोठा. तुला केवढा वाटेल ह्याच्यात? किती केवढा तर असणार एवढा. ओके. आणि खणताना पण त्याला इजा होऊ नये ना? हो, खणताना जर त्याला मार लागला तर ते बाहेर काढल्याच्या नंतर जास्त दिवस चांगलं राहणार नाही. ओके, सतत पडत जातं ना त्याच्या. आता हे तसं मजबूत आहे ना, साईडचं नसतं त्याचं. आता हा सेंटर आहे काय? हा सेंटर. हा सेंटर आहे त्याचा. अच्छा, आणि साईडून असणार असं पूर्ण असं सगळं. ओके. खोलगट भाग तो सुरणाचाच दिसतोय. हा, त्याच्यात एक खोड असतं ना. ओके 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 ओके. हळू काढ रे. कद्दू कट्टेगा, सब में बटेगा. बडा वाला कद्दू असं थोडं लागलं तर काय नाही, जास्त असं खाप बीत जाता नाही ना, तसं सतत पडत जातं. ते हे काढतात माहिती तुला, ते उत्खननवाले डायनोसॉरची हाडं, तसं छोटे छोटे टूल्स वापरून काढायचे. हे आता बघायला तर एकदम छोटं आलं आहे. ओके, हे पण सुरणच आहे, परंतु हे केवढं आपल्या हातात मावतंय. परंतु आता आपण ते जेव्हा बाहेर काढू ते किती मोठं असेल. बरोबर. पण हे आता खाण्यालायक नाही ना? नाही, हे खाण्याला नाही. ओरिजिनल टेस्ट आहे ती आपल्याला भेटणार नाहीये. ओरिजिनल टेस्ट याच्यामध्ये असणार. ओके. एका जास्त बाहेरच होणार आहे. मनाला हवाळे घालूक लागलो. फर्स्ट टाइम करतोय, बघितलं पण नाही कधी. पण सगळ्या गोष्टी फर्स्ट टाइमच होतात. बरोबर बाबा. ह्याच्या अगोदर कोण काढायचं तुझं सुरण? आई नाही तर पप्पा. अच्छा. आणि कसं शिकण ठेव खाव्या. हो, जराशी सचिननी मदत केली. 4 कापा जास्त द्या. तू माझ्याकडे तुका कापा घालतोय. ते नसतं, ते असं काही नसतं. हळूहळू काढा रे, आता रेट नाही येणार त्याला. थांब, तिकडे येतो. जब माल अपने पास है तो पैसा झुकेगा नहीं, तो पैसा हमको गाय को देने का. अब मार्केट में खुद सचिन जाएगा. पुष्पा झुकेगा नहीं. मुर्गन भाई आहे ना. मला तुला माहिती आहे का की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मोठी जत्रा भरते जी या कंदमुळांसाठी फेमस आहे. कुठली माहिती आहे तुला? बांद्याची, चिंदरची. मालवण तालुक्यातील भगवती देवीची चिंद्रातली जत्रा आहे, जिथे हे सगळे कंदमुळवालेच तुला दिसणार. म्हणजे नाव आहे माहिती आहे ना, काय? दिंड्याची जत्रा म्हणतात त्याला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे चुरण, त्याच्यानंतर तुझं आलं, त्याच्यानंतर कणगी, बरेचसे कंदमुळ आहेत. लोकल माणसं घेऊन येतात. आता येतो लोक. त्यांनाच काम करावं लागते. हा, तेच काम करतो. दुसरे कामात नाही. सेप्टिक टँक खोदायच्या, पावा मारून द्यायचा. कमॉन सचिन. बाहुबलीचं म्युझिक लावूया आपण. आडवा करून हवाय ना. काढतो कोण सांगते का बाहुबलीच्या मुली.
आणि सचिन पण आता हवाळे घालायला लागलेला आहे. नको आता हातीने हातीने काढा. अरे ओके, हा वेगळा आहे. वेगळा होता. त्याला सांभाळत होतो मग पासून. बघितलं केवढं. वा, एवढा मोठा. वारी वारी वारी. आता याला साफ करूया ना. ओके. ही माती फक्त एवढी काढली. हे बघ केवढा बघ. वा, खतरनाक बघ. त्याला पाणी लावून धुवू शकतो. हो, पाणी लावू शकतो. अरे आता याला खळ्यात घेऊन येऊया आपण साफ. हा, या कुत्र्याचं नाव काय? चॅम्प. आजी बोलव. आजी सांगतली. आजी किती किती वर्षाचो असा देव? 2-3 वर्षाचो. आता नवीन सुरण जर मला लावायचं असेल तर तो कसा लावतात? तर आता आपण हा चुरंदू बघतोय ना, तर याला अशी टेंगरूप म्हणजे वाळकं आल्यासारखी आहेत बघा. सो हे आपण काढायचं जेव्हा आपण भाजी करणार ना तेव्हाच काढायचं. हे आता काढलं तर त्याला जखम होईल. जखम होणार आणि तो खराब होणार. सो हे काढायचं आणि जमिनीमध्ये पुरायचं. त्याच्यानंतर मग हे दुसरं झाड निर्माण होणार. आणि मी असं ऐकलं की या बाजूला जर भुसभुशीत जमीन असेल तर तो अजून वाढत जातो. हो, पण साधारण 3-4 वर्ष ठेवला तर एवढे ही साईज होते. त्याच्यानंतर पण होतो तो मोठा, परंतु जास्त वेळ जमिनीमध्ये राहिल्याच्या नंतर तो खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा, आजीचं वय किती आहे? आजीचं वय जवळपास 90च्या वरती. 90. पण आजीला अजून ऐकायला बरोबर येतं. कारण मी इथून बोलतो तर आजी बरोबर ऐकते सगळं. भारी. सचिन, हा जर बाजारात विकला तर कितीपर्यंत जाऊ शकतो? 300-400 रुपये आले पाहिजे. 300-400 रुपये. आधी. पण तो बाजारात एवढासा देतात. तो बघितला ना केवढा महाग देतात. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्या मागे भले मेहनत नसली म्हणजे एकदा लावला की तो येतोच, पण 3 वर्ष घेते ना. म्हणजे पण त्याची किंमत जरा मला अजून जास्त वाटली, म्हणजे वाटते. एक मी अंदाज सांगितला. आपण कधी विकत घेतला नाही त्यामुळे तो एक अंदाज सांगितला एवढा असेल. बाकी आता हा जो सुरण आहे हा आता पिशवीत भरून आम्ही घेऊन जातोय. पण याची पुढची प्रोसेस काय करायची की हा लगेच आपण खाऊ शकतो? नाही, सुकल्यावर चांगला लागणार. पाणी त्याचं मरतं ना, मग तो चवीला चांगला लागणार. म्हणजे हा पूर्ण सुकवायचा. म्हणजे हा घरी गेल्यानंतर मी उन्हात ठेवू शकतो. घरी गेल्यावर रोज उन्हात ठेवायचा, पुन्हा संध्याकाळी घरात यायचं. ओके. मग तो व्यवस्थित सुकला की तरी किती दिवस जातील? तर 1 महिना लागणार. 1 महिना लागणार. आणि त्याच्यानंतर म्हणजे आतमध्ये भरपूर. ओके ओके, तो पाणी सगळं सोडून देणार. ओके. तर बाजूची ही कर्ली खाडी, कर्ली खाडीच्या अशाच खाडी बघायला आलेलो आम्ही. सो धन्यवाद. आज कळलं की सुरण कसं काढलं जातं. आता सुरणाची भाजी कशी बनवली जाते तर घरी जाऊन बघूयाच. सो खूप खूप धन्यवाद. तू आणि तो सुरण आता आम्हाला गिफ्ट दिलाय. जवळजवळ 1.5 महिन्यानंतर आपल्याला तो आता कापायचा आहे. एक महिन्यानंतर कापायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा सुरण जमिनीतनं कसा काढला जातो याबद्दलची माहिती तुम्हाला मिळालीच असेल. जवळजवळ 2 ते 3 वर्षानंतर हा सुरण आपण जमिनीतनं बाहेर काढला आणि आता जवळजवळ 1 महिन्याची प्रोसेस आहे यावर की आपल्याला ह्याला पूर्णपणे सुकवायचं आहे. याच्यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे. तर रोज उन्हात ठेवायचं आहे महिनाभर. त्याच्यानंतर हा पूर्णपणे सुकल्यानंतरच त्याची भाजी केली जाते. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं उद्दिष्ट आमचं एवढंच आहे की किती मेहनतीनंतर अशा प्रकारची भाजी तुमच्या ताटामध्ये वाढली जाते. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.